आज आपण बांगड्याचं कालवण बनवणार आहोत। इथे मी आता बांगड्याला मॅरिनेट करणार आहे। आता अर्धा चमचा हळद, लाल तिखट 2 चमचे आणि चवीपुरतं मीठ, आणि आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे 1 चमचा। हे सर्व चांगलं मॅरिनेट करून घ्यायचं आहे। तसेच इथे मी 4-5 कोकम घेतले आहेत। इथे मी आता जे कोकम घेतले आहेत त्याचं पाणी बनवून घेतलं आहे आणि ते आता त्याच्यामध्ये टाकणार आहे। कोकमाचं पाणी यासाठी वापरलं आहे की बांगड्याचा वैसट वास जाण्यासाठी। आता हे सर्व मी चांगलं मॅरिनेट करून घेणार आहे। मॅरिनेट करून 5-10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। आता आपण बांगड्याचे कालवण बनवून घेऊया। मॅरिनेट झालेले आहे आपले। मी कढईमध्ये तेल गरम करून ठेवले आहे। त्यात आता 2 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून टाकणार आहे। बारीक करून टाकणार आहे। लसणाच्या पाकळ्या थोड्या ब्राऊन झाल्या की आपण त्याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण टाकणार आहे, ज्यामध्ये मी टॅमॅटो, कांदा आणि हळद, लाल तिखट असं मिश्रण केलं आहे। खोबऱ्याचं वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे। वाटणामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे चांगलं। त्यामध्ये आता मी मॅरिनेट केलेला बांगडा टाकणार आहे। कढ येईपर्यंत आणि बांगडा शिजू देईपर्यंत कालवण मध्यम आचेवर ठेवायचे आहे। कालवणाला आपल्या सुंदर असा कड आला आहे, बघू शकता, आणि कलरही फार सुंदर आला आहे। इथे आपले कालवण रेडी आहे। आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।